मुंबई हे शहर केवळ आर्थिक राजधानी नाही तर ओळखी, भाषा आणि सत्तेच्या संघर्षाचं जिवंत उदाहरण आहे. इथे प्रत्येक मोठा वाद वरून छोटा दिसतो, पण आतून तो अनेक स्तरांवर चालणाऱ्या राजकारणाचा भाग असतो. सध्या केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरून सुरू झालेला वादही नेमका तसाच आहे. वरून पाहिलं तर हा एक साधा प्रशासकीय प्रस्ताव वाटतो, पण त्यामागे उभं राहिलेलं राजकारण खूप खोल आणि गुंतागुंतीचं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ब्रिटिशकालीन किंग एडवर्ड मेमोरियल या नावाऐवजी कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय हे नाव सुचवलं. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संस्कृतीला साजेसं नाव देण्याचा हा प्रयत्न आहे आणि केईएम ही ओळखही कायम राहणार आहे. परंतु मुंबईसारख्या शहरात नाव हे फक्त नाव राहत नाही, ते ओळखीशी जोडलेलं असतं, भावनांशी जोडलेलं असतं आणि त्यामुळेच ते थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी जातं. याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली, तर अजय चौधरी यांनी अधिक थेट शब्दांत प्रतिक्रिया देत मुंबई मराठी माणसांच्या हातात राहिली आहे का असा सवाल उपस्थित केला. या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होतं की हा वाद केवळ नामांतरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो मराठी ओळखीच्या राजकारणात प्रवेश करतोय. खरं पाहिलं तर नामांतर हा शिवसेनेच्या राजकीय शैलीचा महत्त्वाचा भाग राहिलाय. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते बॉम्बेचं मुंबई करण्यात आलेलं रूपांतर अशा अनेक उदाहरणांतून शिवसेनेने भावनिक मुद्द्यांना राजकारणी रूप दिलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नामांतराला विरोध करणारी शिवसेना हे एक वेगळंच चित्र आहे. जी पक्ष परंपरा नामांतराच्या राजकारणाशी जोडली गेली तीच आज त्या विरोधात उभी राहते. ही एक प्रकारची राजकीय विसंगती आहे. ही विसंगतीच या वादाला अधिक धार देते, कारण इथे फक्त भूमिका बदलत नाहीये, तर त्यामागचं राजकीय गणितही बदललेलं दिसतं. मुंबईत मराठी आणि परप्रांतीय, विशेषतः गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार यांच्यातील विभागणी ही नवीन नाही. ही विभागणी वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या निमित्ताने पुढे आली आहे. याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे जानेवारीत पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुका. मराठी बहुल भागांमध्ये ठाकरे गटाला मोठा पाठिंबा मिळाला, तर मराठी मतदार भावना पातळीवर एकत्र आले. पण संपूर्ण शहराचा विचार केला तर परप्रांतीय मतदारांची एकजूट अधिक प्रभावी वाटली. यातून एक महत्त्वाचा पॅटर्न समोर येतो. मराठी मतदार भावनिक मुद्द्यांवर एकत्र येतात, पण राजकीय पातळीवर त्यांची विभागणी कायम राहते. त्या उलट परप्रांतीय मतदार अधिक संघटित पद्धतीने मतदान करतात. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचे मुद्दे पुढे येतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारं ध्रुवीकरण हे एका बाजूला भावनिक समाधान देतं, पण दुसऱ्या बाजूला निवडणुका निकालांवर वेगळाच परिणाम घडवून आणतं. याच पार्श्वभूमीवर लोढा यांनी हा मुद्दा नेमका आत्ताच का पुढे आणला हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कोणतीही तातडीची प्रशासकीय गरज नसताना आणि निवडणुकीचं वातावरण नसताना असं संवेदनशील विषय पुढे येणं हे केवळ योगायोग म्हणून पाहणं कठीण आहे. कारण राजकारणात टायमिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. योग्य वेळी उचललेला मुद्दा हा केवळ चर्चेचा विषय राहत नाही, तर तो मतदारांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा घटक बनतो. या ठिकाणी आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा दिसून येतो. नामांतराचा प्रस्ताव मांडताना संस्कृती हा शब्द पुढे केला जातो, पण त्याचा परिणाम ओळखीच्या राजकारणात होतो. म्हणजे वरवर सांस्कृतिक वाटणारा मुद्दा प्रत्यक्षात राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू करतो. ही प्रक्रिया तात्काळ दिसत नाही, पण तिचे परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये स्पष्टपणे जाणवतात. या संपूर्ण प्रकरणात विविध स्तरांवरून येणाऱ्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फक्त राजकीय पक्षच नाही, तर केईएम मधील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड देखील या नामांतराला विरोध करतायत. त्यांचा मुद्दा वेगळा आहे की निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांना विश्वासात का घेतलं नाही. त्यामुळे हा वाद केवळ ओळखीपुरता मर्यादित राहत नाही, तर प्रशासनिक पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण होतो. पण तरीही या वादाचं केंद्र बदलत नाही, ते सतत ओळखीभोवतीच फिरत राहतं. एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे येतो, तर दुसरीकडे गुजराती आणि इतर भाषिक समुदायांमध्येही एक प्रकारची एकजूट निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि हीच ती जागा आहे जिथे राजकारण आपली खरी चाल खेळतं. मुंबईच्या राजकारणात अनेकदा असं दिसून आलंय की वाद दोन बाजूंमध्ये उभा राहतो, पण त्याचा फायदा तिसऱ्या बाजूला मिळतो. कारण ध्रुवीकरण झालं की मतदार आपापल्या ओळखीभोवती अधिक घट्ट उभे राहतात आणि त्या प्रक्रियेत काही पक्षांना अप्रत्यक्ष फायदा होतो. त्यामुळे या वादाकडे केवळ भावनिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहणं पुरेसं नाही, त्यामागचं राजकीय गणित समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे. यात आणखी एक राजकीय थर आहे जो वरवर दिसत नाही.
अशा मुद्द्यांमुळे फक्त मतदारांचं ध्रुवीकरण होत नाही तर पक्षांच्या आतही मतभेद निर्माण होतात. काही जण आक्रमक भूमिका घेतात, काही जण मवाळ भूमिका घेतात आणि त्यामुळे अंतर्गत समीकरणं बदलतात. या बदलांचा परिणाम पुढे उमेदवारी, युती आणि सत्तेच्या वाटाघाटींवर होतो. शेवटी हा प्रश्न उरतो की हा वाद खरंच केईएम रुग्णालयाच्या नावाचा आहे का, की तो एका मोठ्या राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. कारण मुंबईत वाद नेहमी नावाचा नसतो, पण त्यामागची लढाई ओळखीची असते आणि त्या लढाईचा निकाल शेवटी मतांच्या गणितावरच ठरतो. म्हणूनच हा वाद फक्त एका रुग्णालयाच्या नामांतरापुरता मर्यादित नाही, तो मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती, ओळख विरुद्ध ओळख आणि भावना विरुद्ध गणित या संघर्षाला पुढे आणतोय. आणि या संघर्षात नेमकं कोण मजबूत होतंय, कोण कमकुवत होतंय आणि कोण शांतपणे फायदा घेतंय हे समजून घेणं कदाचित या वादापेक्षा अधिक महत्त्वाचं ठरतं. दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.